वाकेश्वर झालं, आता सोनेश्वरला आलो आहोत आणि आता इथे आमचं फोटोशूट चालू आहे छान असं. आणि खूप छान छान पोज देत आहेत आमचे कपल आणि मस्त वाटतंय आता. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे. मम्मी आताच उठली, आता तिला चहा देते. आणि आज चैतन्याने आणले आहेत खेकडे, तर आज आपल्याकडे आहे खेकड्यांचा प्रोग्राम. नेमका रविवार पण आहे, तर चला बघूया छान असे खेकडे. आणि मग मला तर येत नाही, मम्मीला सांगणार आहे नीट करायला. करणार ना? हां, मग आता मम्मीकडून नीट करून घेते आणि मग छानसं खेकड्याचं कालवण बनवते मस्तपैकी सातारी झणझणीत घाटी मसाल्यामध्ये, म्हणजेच आपल्या काळ्या चटणीमध्ये. तर चला आता पहिले खेकडे दाखवते आणि मग ते खेकडे नीट करायला घेईल मम्मी, आणि मग ते नीट करून झाल्यानंतर खेकड्याचं कालवण बनवते. नांग्या मोडा नांग्या. उई आजी नीट करते इथं वर बसूनच. येते. तो एक मेलेला आहे का? मरणार किती? तो पिवळा पडलेला. मरणार की नाही जिथं आहे खालते वेद्यानं मोडले नांगे. जिथं आहे खालते हाय हाय. उलट पडलेत ना, त्यामुळे त्यांना ते कसं कसं पळतंय ते बघताय वेद्या तुझ्याकडं. नांगा बघ, नांगा बघ. माग धरायचं, माग मधी. चिंट्यो, अरे ये कितना बडा आहे. ये मध्ये पकड चैतन्य, लागलीच. हा मोड इकडून इकडून इकडून. तसं नाही, धर. पाळणार नाही सटकन, तसं नाही पकडायचं. पुढं नको, नाग्याला हात लावू. ती घाबरते बघ किती. अरे असं मध्ये पकडायचं, असं माग नाही त्याला नांगे करायला येत. चावलं म्हणजे तुकडा पाडेल की वाटा. तीच की माग धरायचं असं. फिमेल आहे. हो का? अरे नीचे मत रख. कुछ तो मोड रखने के लिए. नांगे एक एक नको मोडू, पीठी मोडशील त्याची वाटा धरली असं. ए नांगा बघ. हे सगळी मोड की पाहिजे सगळं मोड. हो. ताटा देऊ का तुम्हाला सेपरेट सेपरेट? वेगळं वेगळं ठेवा मग. मग आज खेकड्याची मेजवानी. हा मागाधर मागाधर मागाधर. नाही काय करत, असं धरायचं खालून वरून चैतन्य. भीती वाटती? कोण कोण गेलेला? ए काय मागून मागून आहे वेद्या, मागून. तसं नाही, तसं नाही. अच्छा हा, उलटा इकडं वर फिरव की. बाई अजून त्याच्या पोटातली पण घाण काढायची असते. बापू, हो बापूंना सांगितलं की. बापू आज फिश आणणार होते, त्यांना फोन करून सांगितलं ना का आणू, खेकडे आणले ते. चिंटन तसं नाही निघत ते. अरे त्याचं नांग्या बोट सापडल की. ते नाही, हातला पण काढायचं असतं. नाही ते नाही, आम्ही साप नाही करत बाबा. नाही का? बरं चालतंय, नुसतं मोडून ठेवा, आजी करेल.
वापराचं कुठलं खेकडा पार्टी. ही हो 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 ही हो हो हो. तू आंघोळ करून ये पहिली मम्मी. अगं तू म्हणलं दाखव मला कसं काढायचं ते चमचा आणायचा, चमच्याने निघतं ते. नाही तर ते पळीचं मागचं आहे ना ते घालायचं. दाखवू का कसं करायचं. मस्त से नीट करून झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हे नांगे, हे छोटे नांगे हे वाटून टाकायचे आणि हे पण रश्श्यामध्ये टाकायचं. तर चला छान आता मसाला करून घेते आणि मस्त विकत हे खेकड्याचं कालवण बनवते. मंडळी गरम गरम मस्त असा खेकड्याचा झणझणीत रस्सा म्हणजेच कालवण आणि त्यासोबत आहे कांदा लिंबू आणि छानशी गरम गरम भाकरी आणि मस्त असा तर्रीदार हा खेकड्याचा रस्सा. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तर चला आम्ही तर आता जेवायला घेतलं आहे, या मंडळी जेवण करायला. आणि कसं झालं आहे हे कालवण मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. म्हणतात की म्हणजे हे कालवण ते नांग्या व्यवस्थित नाही केलं तर फुटतं किंवा काय, पण तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आणि जरासुद्धा म्हणजे फुटलेलं नाही आहे, काय नाही आहे, तरी पण खूप छान आलेली आहे आणि मस्त असं गरम गरम कालवण. तर चला या जेवण करायला. हातावर तरी टाकायचंच का. सगळ्यांचं चाललं आहे बालाजीवरून आणलेला धागा बांधायचा कारभार. ते काल बांधाय पाहिजे शाकांबरी पौर्णिमेला. हा खरंच की. चैतन्य तुझा बघू. पौर्णिमा अजून संपलेली नाही. हे बरोबर बांधतोय. पौर्णिमा अजून संपलेली नाही. ओके. काय 2 दिवस असते आणि का हा पौर्णिमा? माझा आली की दुसऱ्या पौर्णिमा आली होती जिवली गेली. अमावस्या नाही आली बाई. पौर्णिमा रात्री नव्हती आली. मम्मी तुला बांधायचं का. तुमच्या पोरीला नागा. पौर्णिमेला हकालली. नको बाई. काय म्हणला. चकनाय म्हणला लगेच काय म्हणलं. हे मला ड्रायफ्रूट मला भीती वाटते त्यांच्या हातावर केस आधी जळत आहेत. कट कर. आधी कट. माझ्या पोटाला घासून कट करायचा. घासून कट कर. एवढा गाठी सुटल्या त्या. पेटवा. गाठी तुझ्या मम्मीनं आमच्या मम्मीनं बांधल्या त्या सुटतील का. सुटतील का? पेटवा की आता. पेटवायचं. आता पेटाताना नाही ना गाठ सुटली तर बघ. गप्पे. केस बघा हातावर. पेटवायचं नसतं. हे नुसतं असं करायचं असतं. जाळा धागा. वा वा. तर मंडळी छान जेवण झालेलं आहे आणि चैतन्यांनी जो बालाजीवरून धागा आणला होता तर तो सुद्धा बांधण्याचं काम झालेलं आहे. आणि अजून एक तुम्हाला इथे मला दाखवायचं आहे हलव्याची ज्वेलरी. म्हणजेच आज आपल्याला करायचं आहे संक्रांतीचं फोटोशूट आणि त्यासाठी अक्षू येते. आज तिच्यावर मी करणार आहे मेकअप आणि तिचं छानसं लुक करून मग पुन्हा फोटोशूटसाठी एक तर सोनेश्वर किंवा मग वाकेश्वर असं जायचं ठरलेलं आहे. तर आता बघूयात कसं काय ठरतं आहे ते आणि त्या पद्धतीत आता मेकअप करायला घेते. वाजले आहेत 1 वाजलेत. पटपट आवरलं पाहिजे. गोळ्या खाल्लेल्या आहेत त्याच्यामुळे दाढ दुखायची कमी आहे. सूज आहे थोडीशी, नॉर्मली आहे, तुम्ही ते बघू शकता, पण दुखत नाही आहे. त्याच्यामुळे मग चला आता हे पटपट आवरून घेते. अक्षू आलीच की लगेच तिचा मेकअप करायला घेते आणि मग बघूयात आपण फायनली लुक कसा होतोय ते. अक्षू आलेलीच आहे आणि आता छान असं तिचा लुक करायला घेते. तर आता तुम्ही बघू शकता बिचारी आधीच थोडीशी सर्दीने नरमली गरमली आहे, तरी पण आज तिचा हा लुक करायचा आहे. तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करते, कारण 1 वाजून गेलेला आहे. पुन्हा इथून आवरून फोटोशूटसाठी सुद्धा जायचं आहे. तर चला लगेच तयारीला लागते. फायनली आपली अक्षुताई तयार झालेली आहे छान अशी आणि तुम्ही ते बघू शकता ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे आणि छान अशी हलव्याची ज्वेलरीसुद्धा घातलेली आहे. छान वाटते एकदम. आणि आता आम्ही निघालो आहोत फोटोशूटसाठी. तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तुला आवडला का. हो. चालेल चला उशीर झाला आहे तर आम्ही आता निघतो आहोत लगेचच. चला आम्ही आलो आहोत लोकेशनवर आणि आता निघतो आहोत. इकडून या ना. या 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 या
वाकेश्वर झालं, आता सोनेश्वरला आलो आहोत आणि आता इथे आमचं फोटोशूट चालू आहे छान असं. आणि खूप छान छान पोज देत आहेत आमचे कपल आणि मस्त वाटतंय. आता इकडे घ्यायचे फोटो आणि व्हिडिओ, तर बघूयात आता इथला व्हिडिओ कसा येतोय ते. तर मंडळी आत्ताच आली आहे घरी आणि छान असा मेकअप झालेला. अशुताईंना झाले सर्दी, तरी पण पाण्यात खेळत बसले बघा कशी. आणि खूप मस्त असं म्हणजे फोटोशूटही खूप छान झालं, व्हिडिओही छान मिळाले, पाहिजे असे मिळाले. 2 ठिकाणी हे केलं, सोनेश्वरला पण केलं आणि वाकेश्वरला पण केलं आणि अतिशय सुंदर असं म्हणजे फोटोशूट झालेलं आहे. आता फक्त मेकअप कसा झालेला तो मला तुम्ही कमेंट्स करून सांगणार आहात नक्कीच. तर आता घरी आले आहे, ती पण आता चेंज करून गेलेली आहे. सगळा तिचा जो साज होता तो सगळा उतरवलेला आहे. तिच्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे, पण आज आता माहेरी आले त्याच्यामुळे मग आज इथे सेलिब्रेट करणार आणि उद्या तिच्या घरी जाऊन करेल असं. तर माझा तर हा पसारा पडलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. मशीन वगैरे सगळ्या अशाच पडलेल्या आहेत, साडी वगैरे ठेवली इथेच घडी घालून, बॅग सगळं वरच ठेवलेलं आहे. तर आता मी हा माझा सगळा पसारा आवरते आणि स्वयंपाकाचं बघते आणि नंतर मग पुन्हा तुमच्याशी बोलते. अगो बाई, कशा बसले? लाडाला आलंय, लाडाला आलंय. तू कुठे बसला? कुठे? बापूंनी घेतले तुला? हो, बापूंनी घेतले. लबाड लबाड आहे, लबाड. कसलं बसलंय शांत. स्नो स्नो आव नाव माव 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 माव. डोळे बघा कसले भारी दिसतात त्याचे, उघडलेत बघा ना कसे ते, बघा की इकडे एक रेष इकडे एक रेष. आम्ही पण खातो खाऊ, आम्ही पण खातो खाऊ. चला, अहो बसले टी व्ही पाहत आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि छान स्नोया पण बसलाय मांडीवर मस्ती करत. तर आता तुमच्यासोबत बोलत बोलत मी हा सगळा पसारा जो राहिला आहे बाकी तर तो मी आता आवरून घेते, कारण खूप सारा पसारा आहे. कचरा टाकून घेतला. आता ही बॅग आणि ते भरून ठेवायचं आहे. तर चला आता पटपट ते सगळं भरून ठेवते, म्हणजे बेड तरी मोकळा होऊन जाईल किमान. चला मी आता पहिलं ते करून घेते आणि मग पुन्हा बोलते. माझं पसारा उचलायचं चाललं आहे. साहेब आलेत मदतीला. इकडे काय कसं चाललंय? मस्ती करतो, मस्ती मस्ती करतोस ना? छी गंधुड बोका. तर चला आता आवरलेलं आहे आणि आता वाजले आहेत 11:15, म्हणजेच वेळ झाली आहे आरामाची. गोळ्या खाते त्याच्यामुळे दाढ काय दुखत नाही आहे, पण उद्यापासून ट्रीटमेंट सुरू करायची आणि रूट कनाल करून कॅप बसवायची आपल्याला. तर आता केलंच पाहिजे. तर उद्या जाणार आहे, उद्या संध्याकाळी 4ची अपॉइंटमेंट आहे. काय झालं? मांडीवर बसायचं. बघितलं, खाली बसलेला तिथे खाली नको बसलाय ना लाडोवाला. लबाड. कोण आहे लबाड? स्नो है ना? तर आता मग तेही करून घ्यायचं आहे, बाकीचं हे आवरायचं आहे. चला, व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. छान असं अक्षूचं फोटोशूटसुद्धा झालं आणि छान म्हणजे भरपूर व्हिडिओज मिळाले आणि फोटोजही मिळाले भरपूर घ्यायला आणि त्यात दोन्ही ठिकाणी शूट केलं, त्याच्यामुळे म्हणजे जसं आपल्याला हवं होतं तसं त्या पद्धतीत मिळालं. थोडं लेट झालं पण ठीक आहे, झालं हे महत्त्वाचं आहे. तर
चला मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. स्नो बाय म्हण, बाय. ओ गो माझे पपडा.